मित्रांनो, गोष्ट ऐकण्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या। मित्र हो, ही एक कथा नाही तर एक सत्य घटना आहे आणि वाशीहून मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेने त्यांच्या गावी जाणाऱ्या लोकांना या घटनेची चांगलीच माहिती आहे। त्यावेळी ही घटना अनेक वर्तमानपत्रांमध्येही प्रसिद्ध झाली होती। आजही नवी मुंबईतील वाशी शहरात सायनपाडा नावाचा एक महामार्ग आहे, जिथे महाराष्ट्रातील अनेक कुटुंबे सुट्टीत त्यांच्या गावी जाण्यासाठी लक्झरी बसेस किंवा चारचाकी वाहनांचा आधार घेतात। चला तर मग सुरुवात करूया त्या घटनेला। 25 जुलै 2002 रोजी मुंबई आणि इतरत्र मुसळधार पाऊस पडत होता आणि पाऊस थांबायचे नावही घेत नव्हता। आणि दर रात्रीप्रमाणे त्यावेळीही काही प्रवासी नवी मुंबईतील वाशी येथील सायनपाडा महामार्गावर महाराष्ट्रातील पुणे, लोणावळा, खंडाळा, खोपोली अशा त्यांच्या गावी जाण्यासाठी उभे होते। प्रत्येकजण त्यांच्या गावी जाणारी लक्झरी बस येण्याची वाट पाहत होते। त्या रात्री खूप पाऊस पडत होता आणि लोकांना खूप थंडीही वाटत होती। त्यामुळे लोक बस येण्याची वाट पाहत होते आणि ते बसमध्ये बसून कधी सुटकेचा श्वास घेतात याचा विचार करत होते। अचानक त्या रात्री 8 वाजता सायनपाडा महामार्गावर प्रवाशांना शिवसाई नावाची एक मोठी लक्झरी बस दूरवरून येताना दिसली। ती लक्झरी बस त्यांच्या समोर येताच बसमध्ये बसलेला रघु नावाचा कंडक्टर बसच्या खिडकीतून बाहेर पाहून लोकांना हाक मारू लागला आणि त्याला पाहताच पुण्यामार्गे त्यांच्या गावी जाणारे काही प्रवासी लगेच त्या बसकडे वळले आणि ते येऊन बसू लागले। याआधी बसमध्ये एकही प्रवासी नव्हता, म्हणजेच बस पूर्णपणे रिकामी होती। प्रवासी बसमध्ये येताच त्यांना आराम मिळाला, कारण आतापर्यंत रात्रीच्या थंड पावसात उभे राहून ते खूप थकले होते। सर्व प्रवासी येऊन आपापल्या जागी बसले। फक्त 7 ते 8 प्रवासी बसमध्ये चढले होते। त्यानंतर बस सायनपाडा महामार्गावरून पुण्याकडे जाऊ लागली। शेखर त्या बसचा ड्रायव्हर होता आणि रघु त्या बसचा कंडक्टर होता। हे दोघे 6 वर्षांपासून जवळचे मित्र होते। प्रत्येक बसमध्ये कंडक्टरची नेहमीच दाराजवळ एक सीट निश्चित असते, म्हणून रघु बसचा कंडक्टर असल्याने तिथे बसत असे। रघुला झोप येत होती, कारण त्याला रात्रंदिवस कंडक्टर म्हणून काम केल्यामुळे पुरेशी झोप मिळत नव्हती। म्हणूनच त्याने विचार केला की मी बसमध्ये चढणाऱ्या सर्व प्रवाशांना एकाच वेळी तिकिटे देईन, जेणेकरून मी नंतर आरामात झोपू शकेन आणि कोणालाही तिकिटे देण्याची समस्या उद्भवणार नाही, कारण आम्ही आमच्या बसमध्ये इतर कोणत्याही प्रवाशाला चढू देणार नाही। आता ही लक्झरी बस जिथे या प्रवाशांना उतरायचे आहे तिथेच थांबेल आणि ड्रायव्हर शेखर देखील माझाच मित्र आहे, म्हणून तो 100% सहमत असेल। म्हणून मी प्रत्येक प्रवाशांना सांगेन की त्यांचे गंतव्यस्थान येताच शेखर बसचा आतील दिवा चालू करेल आणि मग तुम्ही तुमच्या योग्य ठिकाणी उतरू शकाल। त्याचप्रमाणे रघु त्याच्या दाराच्या सीटवरून उठला आणि बसमध्ये बसलेल्या प्रवाशांकडे गेला आणि प्रत्येक प्रवाशाला त्यांचे गंतव्यस्थान विचारून तिकिटे देऊ लागला। त्याला कळले की बहुतेक प्रवासी लोणावळा येथे उतरणार आहेत। त्यानंतर काहीच प्रवासी राहिले होते। 2-3 प्रवासी खोपोलीचे होते। त्यानंतर शेखर आणि रघुशिवाय कोणीही पुण्यापर्यंत प्रवास करणार नव्हते, म्हणजे संपूर्ण बस रिकामी होणार होती। रघुने सर्व प्रवाशांना तिकिटे दिली आणि नंतर सर्वांना तात्काळ इशारा दिला की जेव्हा तुमचे गंतव्यस्थान येईल तेव्हा शेखर बसचा आतील दिवा लावेल, मग तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानावर उतरू शकता। असे म्हणत रघु त्याचा मित्र ड्रायव्हर शेखरकडे गेला आणि शेखरला लोणावळा आणि खोपोलीनंतरच बस थांबवण्यास सांगितले, कारण इतर कोणत्याही ठिकाणाहून प्रवासी नव्हते। असे म्हणत रघु गेला आणि दरवाजाजवळच्या सीटवर बसला। शेखरने बसचा आतील दिवा बंद केला होता। बसच्या बाहेर पाऊस आणि थंड वारा यामुळे रघुला गाढ झोप लागली आणि तो गाढ झोपी गेला। बाकीचे प्रवासीही झोपले होते। आता फक्त शेखर बस चालवत होता। त्याचा मित्र रघु आणि इतर प्रवासी झोपले होते
सुमारे 1 ते 1.5 तासांनी शेखर बस चालवत लोणावळा पोहोचला. मग त्याने पटकन बसचे आतील दिवे चालू केले. मग प्रवासी जागे झाले आणि त्यांना कळले की ते लोणावळा पोहोचले आहेत. मग लोणावळा जाणाऱ्या प्रवाशांनी पटकन बसमधून उतरण्यास सुरुवात केली. मग बस पुढे जाऊ लागली. आता खोपोली येथे उतरण्यासाठी फक्त 2 ते 3 प्रवासी उरले होते. आणखी 2 तासांनी खोपोली देखील आले आणि नंतर खोपोलीचे प्रवासी देखील उतरले. आता फक्त शेखर आणि रघु बसमध्ये होते. खोपोलीचे प्रवासी उतरल्यानंतर शेखरने पुन्हा बसचे आतील दिवे बंद केले. त्या रात्री बसच्या बाहेर मुसळधार पाऊस पडत होता आणि थांबण्याची काही चिन्हे दिसत नव्हती. शिवाय थंड वाराही वाहत होता. त्यामुळे रघुच्या खिडकीतून पावसाचे थेंब त्याच्या चेहऱ्यावर पडले आणि तो अचानक जागा झाला. रघु पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला झोप येत नव्हती. मग रघु बसच्या बाहेर जाणाऱ्या वाहनांकडे पाहत वेळ घालवू लागला. मग अचानक शेखरने तातडीने बसला ब्रेक लावला. शेखरने असे का केले हे रघुला समजले नाही, कारण त्या रात्री ते मुंबई पुणे महामार्गाच्या मध्यभागी होते आणि रघुला त्याच्या खिडकीबाहेर कोणीही दिसले नव्हते. मग शेखरने अचानक मध्येच बस का थांबवली, रघु विचार करू लागला. मग बाहेरून बसचा दरवाजा उघडला आणि एक महिला न विचारता बसमध्ये चढली. तिने हिरवी साडी आणि भरपूर सोन्याचे दागिने घातले होते. पण बसमध्ये चढल्यानंतर तिला कुठे उतरायचे आहे हे न सांगता ती महिला थेट शेवटच्या मोठ्या सीटवर गेली आणि मध्यभागी बसली. प्रत्येक बसमधील शेवटची सीट खूप मोठी असते आणि ही महिला तिथेच मध्यभागी बसलेली होती. हे सर्व पाहिल्यानंतर रघु आणि शेखरला विचित्र वाटू लागले. शेखरला काही शंका येऊ लागल्या. त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुन्हा महामार्गावर बस चालवू लागला. पण आता रघुच्या मनात प्रश्न निर्माण होऊ लागले. मला ही बाई दिसली नाही हे विचित्र आहे. मग शेखरने तिला कसे पाहिले आणि त्याशिवाय ती न विचारता बसमध्ये चढली. ती आली ते आली, पण तिला कुठे उतरायचं आहे हेही तिने सांगितले नाही. ते राहू दे, मी जास्त विचार का करत आहे. जेव्हा तिला उतरायचं असेल तेव्हा ती पुढे येईलच. असे अनेक विचार करून रघु वाट पाहत राहिला. पण ती बाई शेवटच्या सीटवर बसून राहिली होती. बराच वेळ झाला ती बाई काही उतरायचं नावच घेत नव्हती. शेवटी रघु वैतागला आणि रागात तो त्याच्या सीटवरून मागे वळला आणि त्या महिलेला विचारले, ओ मॅडम, तुम्हाला काही तिकीट वगैरे काढायचे आहे की नाही? तुम्हाला कुठे उतरायचे आहे ते तरी सांगा. मग शेवटच्या सीटवर बसलेल्या महिलेने तिच्या पर्समधून काही पैसे काढले आणि दाराच्या सीटजवळ बसलेल्या रघुकडे स्वतःच्या जागेवरून हात लांब केले. हे पाहून रघु घाबरला आणि रघुला अचानक हृदयविकाराचा झटका आला. शेखरनेही त्याच्या बससमोर लावलेल्या आरशातून हे हालचाल करणारे दृश्य पाहिले आणि शेखर तिथेच बेशुद्ध पडला. पण त्याचा पाय बसच्या ॲक्सिलेटरवर होता आणि चालती बस सरळ जाऊन महामार्गाच्या बाजूला लावलेल्या पिंपळाच्या झाडाला जोरात धडकली. बसचा हा अपघात पाहून महामार्गावरील सर्व वाहनांच्या चालकांनी महामार्गाच्या बाजूला आपली वाहने थांबवली आणि अपघातग्रस्त बसकडे गेले आणि रघु आणि शेखर यांना कसे तरी बसमधून बाहेर काढले. शेखर बेशुद्ध पडला होता आणि अपघातामुळे त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती आणि रक्तस्राव होत होता आणि रघु श्वास घेत नव्हता. त्यानंतर त्यांना तेथून रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी रघुला मृत घोषित केले. आणि शुद्धीवर आल्यानंतर शेखरने डॉक्टर आणि पोलिसांना ही संपूर्ण घटना सांगितली. तर मित्रांनो, तुम्हाला ही घटना कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा आणि अशा अनेक नवीन घटना ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.